आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। एक वर्षांपूर्वी मथुरेच्या युद्धात झालेली त्यांची हार आणि शत्रूच्या हातून झालेला त्यांचा अपमान जरासंध अजूनही विसरला नव्हता। तो प्रतिशोधाच्या अग्नीत निरंतर जळत होता। त्याच्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप पार उडाली होती। वास्तवात त्याची शांतता त्याच दिवसात भंग पावली होती जेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा जावई महाराज कंसांची हत्या केली होती। मथुरेविरुद्ध या क्रौर्याचा बदला घेण्यासाठी त्याने त्याचा मित्र राजांना एकत्र करून अनेक अक्षौहिणी सैन्यासह मथुरेकडे कूच केलं होतं। त्याचा निश्चय होता की तो मथुरेत सर्वनाश करेल आणि सर्व नगरी जाळून भस्म करेल। मी पण केला आहे की मथुरा नगरीत जाळपोळ करून मी तिला राखेचा डोंगर बनवून टाकेन। डोंगर तिथे वास्तव्य करणाऱ्या एकही प्राण्याला मी जिवंत नाही सोडणार। परंतु त्याच्या साथीदारांनी समजवल्यानंतर त्याने इतकं तरी मान्य केलं की तो मथुरा नगरीस आग नाही लावणार, तेही केवळ एका अटीवर, ती म्हणजे महाराज कंसांचे दोन्ही खुनी श्रीकृष्ण आणि श्री बलराम या दोघांना त्यांच्याकडे सुपूर्त केलं तरच। मग दुसऱ्याच दिवशी सकाळी दोघे भाऊ कृष्ण आणि बलराम एकटेच रणभूमीत जरासंधासमोर उभे राहिले। मग एक दैवी चमत्कार झाला। याआधी जर जरासंध त्याच्यावर वार करू शकेल, भगवान श्रीकृष्णाच्या इशाऱ्याने त्यांचे दोघांचे रथ आणि दिव्यास्त्र आकाश मार्गाने त्यांच्या समोर प्रकट झाले।
मग तुंबळ युद्ध झालं, ज्यात जरासंधाचं सैन्य मारलं गेलं आणि साथीदार पळून गेले. सरते शेवटी स्वतः महाबली जरासंध बलरामांच्या हातून पराभूत होऊन युद्धभूमीत शरण आला. तो त्याची ती हार आणि त्याच्या त्या अपमानाला आज तकायत विसरू शकला नव्हता. तो तर त्याच वेळी राजसिंहासनाचा त्याग करून संन्यास घेऊ इच्छित होता. परंतु त्याच्या मित्रांनी त्याला धीर दिला होता की पुढच्या वर्षी पुनश्च तयारी करून मथुरेवर आपण आक्रमण करू. इतिहास साक्षी आहे. मोठमोठे योद्धा आणि मोठमोठ्या शूरवीरांना अनेक वेळा पराभवाचं तोंड बघावं लागलं. त्यामुळे युद्धात हरणं काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु मनाने खचून जाणं खूप काळजीची गोष्ट आहे. एकदा युद्धात हरल्यानंतर पुन्हा विजय प्राप्त करताच येतो, परंतु धीर खचला असेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही. मित्रा, काहीही करू शकत नाही. जो एका पराभवाने अकर्मण्य होऊन जातो तो वीर असूच शकत नाही. जर वीराच्या मनात जिंकण्याचा दृढ संकल्प असेल तर तो 100 वेळा हरून सुद्धा 151दा जिंकूच शकतो. गेलं संपूर्ण वर्ष त्याने सुडाच्या भावनेत जळत जळत काढलं होतं आणि आज त्याचे साथीदार एक एक करून आपापले सैन्य घेऊन परत एकदा मगधाच्या दिशेने यायला निघाले. बोला राजकुमार रुक्मी, महाराज शल्यांचा काय समाचार आला आहे? सम्राट, तोच शुभ समाचार ऐकवायला तर मी तुमच्याकडे आलो आहे की महाराज शल्य त्यांच्या सैन्यासह पोहोचले आहेत. वा, अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर राजकुमार रुक्मी, अति सुंदर. आज रात्रीच एका सभेचं आयोजन केलं जावं ज्यात सेनांचा कूच करण्याचा दिवस निश्चित केला जावा. होय सम्राट.
आपण कूच करण्याचा दिवस निश्चित केला पाहिजे. या बाबतीत राजपुरोहितांचं असं म्हणणं आहे की येत्या पौर्णिमेलाच जर मथुरेसाठी प्रस्थान केलं गेलं तर यश नक्कीच मिळेल. मला वाटतं की आता आपण विलंब करता कामा नये. आणि आपण या गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे की जोपर्यंत मथुरावासींना ही सूचना मिळेल तोपर्यंत आपण मथुरेच्या इतकं जवळ पोहोचलेलं असलं पाहिजे की त्यांना तयारी करता वेळ देखील नाही मिळता कामा. आपण आपापल्या सेनापतींना या निर्णयाची संपूर्ण माहिती दिली पाहिजे. सेनापती वर्धक. आज्ञा सम्राट. पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदय होताच कूच करण्याची दवंडी पिटली जावी. जशी आज्ञा सम्राट. तात, एका आवश्यक मंथनाकरता तुम्हाला कष्ट द्यावे लागले. आपल्या गुप्तहेरांची सूचना आणली आहे की जरासंध आणि त्याच्या मित्रांनी पुनश्च एकदा एका विशाल सैन्याची जमावजमाव केली आणि ते दुसऱ्यांदा मथुरेवर आक्रमण करण्याची योजना बनवत आहेत. दूतांचं असं सुद्धा सांगणं आहे की यावेळी सर्व तयारी अतिशय गुप्त रीतीने केली जाते. त्यांचा विचार आहे की आक्रमण अति शीघ्र आणि अचानक केलं जावं जेणेकरून मथुरावासियांना युद्धाची तयारी करण्याचा वेळच मिळू नये. मग या अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? सर्वात आधी असं करा की त्यांना त्वरित या गोष्टीची सूचना पाठवा की जरासंध परत एकदा आक्रमण करायला येत आहे. होय. आणि दूताला हे देखील सांगा की त्याने श्रीकृष्णाला आमचा हा संदेश देखील द्यावा की या युद्धात जर ते आम्हाला मथुरेच्या रक्षणाची आज्ञा देतील तर आम्ही त्याला आमचं सद्भाग्यच समजू. होय. प्रभू, काय झालं अक्रूरजी? काही महत्वपूर्ण बातमी आहे का? हो प्रभू, अतिशय गंभीर बातमी आहे. कोणती बातमी? प्रभू, जरासंधाने पुन्हा एकदा अनेक अक्षौहिणी सैन्य जमवलं आहे. आणि बहुधा त्याच्या सैन्याने मथुरेकडे कूच देखील केलं असावं. हस्तिनापुराचे महामंत्री विदुरांनी ही सूचना तुमच्यापर्यंत त्वरित पोचवायला एक विशेष राजदूताला पाठवलं आहे. बघा बरं बलराम दादा, तेच झालं जे मी सांगितलं होतं. अनेक अक्षौहिणी असुर तुमच्या हातून मरण्यासाठी स्वतःच तुमच्या दिशेने चालत येत आहेत. काय हे तुम्हाला माहिती होतं प्रभू की ते पुन्हा आक्रमण करतील म्हणून? अशी आशा वाटत होती अक्रूरजी. प्रभू, हस्तिनापूरच्या दूताने तुमच्याकरता गुरु द्रोणाचार्यांचा देखील एक संदेश आणला आहे. त्यांनी तुमच्या नावाने हे पत्र पाठवलं आहे. गुरु द्रोण त्यांच्या मागच्या चुकीचं प्रायश्चित करू इच्छित आहेत.
ते या युद्धात आपलं सहाय्य करू इच्छितात. त्यांना लिहून पाठवा की आपल्याला कोणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. आम्ही एकटेच पुरेसे आहोत. असं अजिबात लिहू नका. त्यांना अतिशय आदराने पत्र लिहा, ज्यात सर्वात आधी आपल्या वतीने त्यांना धन्यवाद द्या आणि लिहा की तुमच्या नुसत्या असं म्हणण्यानेच आमचं मनोबल वाढलं आहे. आम्ही तुमचा हा प्रस्ताव लक्षात ठेवू आणि जर आवश्यकता भासलीच तर तुम्हाला संदेश पाठवू. होय प्रभू. या दरम्यान आपले दूत पाठवा आणि हे माहीत करून घ्या की जरासंधाची सेना नक्की कुठे आहे आणि जर तिने आधीच कूच केलं असेल तर कुठवर येऊन पोचली आहे. जशी आज्ञा प्रभू. थांबा. इथे सर्व सैन्याला थांबवून ठेवा तोपर्यंत, जोपर्यंत आपला दूत डोंगरावरून इशारा करत नाही. जशी आज्ञा. विश्राम. 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 हा आमच्या दूताचा इशारा आहे की मैदान साफ आहे. आपल्याला कुणीही पाहत नाहीये. सेनापती, त्या डोंगराच्या पलीकडे मथुरा आहे. त्यामुळे तू डोंगराच्या या बाजूला आपल्या सैन्याला मुक्काम करायला सांग. कारण सैनिक थकले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत त्यांना संपूर्ण विश्रांती घेऊ देत आणि सकाळी सूर्योदयापूर्वीच त्यांनी उठून मथुरेत प्रवेश करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. जा. जशी आज्ञा महाराज. सेनापती वर्धक, मी तुम्हाला आधीच आज्ञा दिली आहे की आजची रात्र सर्व छावण्यांमध्ये
कुणीही एखादी मशाल किंवा दीप प्रज्वलित करता कामा नये, जेणेकरून कुणालाही हे कळता कामा नये की आपलं सैन्य मथुरेस पोहोचलं आहे आणि याच डोंगराच्या पाठी लपून बसला आहे. जशी आज्ञा महाराज. सम्राटांचा विजय असो. बोला सेनापती वर्धक, मथुरेचा काय समाचार आणला आहे? प्रभू, आपल्या गुप्तहेरांनी सांगितलंय त्यानुसार मथुरेमध्ये अजूनपर्यंत कुणालाही कळलेलं नाही की मगधची सेना मथुरेच्या इतकी जवळ येऊन ठेपली आहे. नागरिकांमध्ये जराही अस्वस्थता दिसत नाहीये आणि ना त्यांच्या सैन्यात काही हालचाल आहे. याचा अर्थ आहे की खरोखरच त्यांना आपण इथे आल्याची सूचना नाहीये. होय सम्राट, हे आपल्या करता खूप चांगलं आहे वर्धक, खूप चांगलं. तू योग्य वेळेला आला आहेस रुक्मी. गुप्तहेरांची सूचना आहे की अजूनपर्यंत मथुरावाल्यांना हे कळलं नाहीये की आपलं सैन्य इथपर्यंत येऊन पोहोचलंय. इथे रात्रभर आपले सैनिक विश्रांती घेतील आणि तिथे सकाळी सूर्योदयाबरोबरच जेव्हा मथुरावासी नगर दरवाजा उघडतील तर धडाधड आपले सैनिक नगरात घुसतील आणि काय होतंय हे त्यांना काही समजायच्या आतच सर्व मथुरा नगरी आगीत होरपळत असेल. रुक्मी, आगीत होरपळत असेल. वाह, तुमची योजना अतिशय सुंदर आहे महाराज. आपण या परिस्थितीचा संपूर्ण लाभ उठवला पाहिजे. परंतु काय रुक्मी? परंतु मी विचार करतोय की मथुरेची राजव्यवस्था अशी कशी की शत्रू त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिलाय तरी अजूनपर्यंत त्यांना कळलं देखील नाही. असं वाटतं की मथुरा राज्याचे सर्व कर्मचारी अतिशय भोगविलासी झाले आहेत आणि सगळे मजेत झोपले आहेत. त्यांना त्यांच्या राज्याच्या सुरक्षेची जरा देखील काळजी नाहीये. हा, प्रणाम अक्रूरजी. सांगा, जरासंधाचं सैन्य डोंगराच्या मागे पोहोचलं का? हो, त्यांनी तिथेच मुक्काम केला आहे. जरासंध आणि त्यांचं सैन्य रात्रभर तिथेच विश्रांती घेणार आहे. चंद्रवदन रात्रभर नाही, केवळ मध्यरात्रीपर्यंत. अरे, मध्यरात्री तर आपण त्यांना उठवायला जाणार आहोत.
लक्ष देऊन ऐका. आपल्या सैनिकांची एक तुकडी या डोंगराच्या माथ्यावरून खाली उतरेल. आपल्या सैन्याची दुसरी तुकडी या डोंगराला लपटून लांबचा वळसा घालून जरासंधाच्या सैनिकांच्या मागे जाऊन पोहोचेल, ज्यामुळे ते दोन्ही बाजूने घेरले जातील आणि त्यांना पळून जायला मार्गच मिळणार नाही. होय. आता आपला विजय निश्चितच आहे. जय श्री कृष्ण. हर हर महादेव. आक्रमण 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 हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर आक्रमण आक्रमण. हर हर महादेव. आपल्या बरोबर घात झाला आहे. आक्रमण. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आक्रमण. शत्रूने आक्रमण केलं आहे. आक्रमण. मारा मारा. जाळून टाका. भस्म करा. सोडू नका. मारा मारा. काहीच सोडू नका. जाळून टाका. आक्रमण. 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 सम्राट सम्राट सम्राट, घात झाला. काय घात झाला आहे? शत्रूने आपल्यावर आक्रमण केलं आहे. सेनापती वर्धक, महाराज शल्य, महाराज बाणासूर, भौमासूर, राजकुमार रुक्मी या सर्वांना सूचित करा.
आणि आता या क्षणी आक्रमणाकरता कूच करायचा. जशी आज्ञा सम्राट. काय झालं? शत्रू घातकी निघाला. मग बघत काय उभ्या आहात? कूच कर लवकर. माझा रथ तयार करा. सगळ्यांना सांगा की कूच करा. शत्रूवर चढाई करा. शत्रूने हल्ला केला आहे. जा. काय? शत्रूने आक्रमण केलं आहे. घातकी निघाला शत्रू. जा, लढायला जा. कूच करा. जा जा. शत्रू आता मायावी अस्त्र चालवू लागला आहे. त्यांचा सामना करणं आता अक्रूरजींना शक्य नाही. असं वाटतंय आता आपल्याला जावं लागेल. मायावी असुरांचा सामना करणं आता अक्रूरांना कठीण होऊ लागलं. हे लक्षात येताच श्रीकृष्णांनी स्वतः आता रणांगणात उतरायचं ठरवलं. पुनश्च त्यांनी आकाशातून स्वतःसाठी आणि बलरामांसाठी दिव्य रथ आणि दिव्य आयुध मागवली. श्रीकृष्णांनी रथांना आणि आयुधांना आवाहन करताच आकाशात काळे ढग जमू लागले. रणांगणात वावटळ उडू लागले. जरासंध आणि त्यांच्या मित्र राजांना हा जणू इशाराच होता की स्वतः श्रीकृष्ण आणि बलराम आता युद्धभूमीवर अवतरत आहेत. या दोघांच्याही दिव्य अस्त्रांचा सामना करण्याच्या कल्पनेने शत्रू सेनेच्या तोंडचं पाणी पळालं. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही आता दिव्य रथात बसून युद्धभूमीवर उतरले होते. अक्रूर आणि मथुरेच्या इतर सरदारांनी त्यांना
सहाय्यता करता आलेलं पाहताच वाकून नमस्कार केला आणि परमेश्वराचे आभार मानले. परत एकदा युद्धाला सुरुवात झाली. पुनश्च एकदा धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य एकमेकांसमोर उभे राहिले. दोन्ही बाजूंनी बाणांचा अक्षरशः वर्षाव होत होता. गदा भाले तलवारींचा खणखणाट सर्व वातावरणात भरून राहिला होता. घायाळ सैनिकांच्या किंकाळ्या हृदय विदारण करणाऱ्या होत्या. परत एकदा कुणा एकाच्या अहंकारासाठी लाखो निरपराध्यांचे हकनाक बळी जात होते. सर्वत्र प्रेतांचा खच पडत होता. जसजसा युद्धाचा कहर वाढत चालला तसतशी त्यांची भीषणता देखील वाढू लागली होती. बलरामांच्या नांगराचा फाळ पुन्हा एकदा जमीन भाजून काढू लागला. हजारो शत्रू सैनिक त्या आगीत होरपळून मरण पावले. एकीकडे असुरांचे मायावी बाण तर दुसरीकडून श्रीकृष्णाचे दैवी बाण एकमेकांना भिडत होते. आपले बाण आणि श्रीकृष्ण व बलरामांवर फेकलेली इतर अस्त्रे शस्त्रे त्यांच्या दैवी आयुधांपुढे निष्प्रभ होत असलेली पाहून जरासंध आणि त्यांचे मित्र सरदार अतिशय चिंताग्रस्त झाले होते. श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा सुदर्शन चक्राला आवाहन केलं. ते जसं आभाळातून खाली उतरलं शत्रू सैन्याला पळता भुई थोडी झाली. सुदर्शन चक्राने आपल्या प्रतापाने हजारो लाखो शत्रू सैन्य कापून काढलं. दुसरीकडे आता श्रीकृष्णांनी आपला मोर्चा जरासंध आणि त्याच्या मित्र सरदारांकडे वळवला होता. श्रीकृष्णांच्या बाणांनी कुणाच्या रथाचं चाक मोडलं तर कुणाच्या रथाचा ध्वज खाली आला. कुणाचं शिरस्त्राण उडालं तर कुणाच्या थेट छातीत बाण घुसला. शल्य बाणासूर भौमासूर रुक्मी व सर्व सरदारांचे रथ जळून भस्मसात झाले. अनेक औक्षहिणी सैन्य घेऊन आलेला जरासंध पुन्हा एकदा पराभूत झाला. पण अहंकाराला औषध नसतं. समोर स्वतः प्रभू श्रीकृष्ण असताना त्यांनी अनेक वेळा शरण येण्याचं आवाहन करून सुद्धा जरासंध स्वतःचा अहंकार कुरवाळत बसला होता. त्याच्या या बाष्कळ अहंकाराला त्याचे मित्र सरदार खतपाणी घालत होते. यावेळी आणि पुढे परत अनेक वेळा जरासंध मथुरेवर आणि श्रीकृष्णावर चाल करून आला. श्रीकृष्णांनी तर पहिल्याच युद्धात म्हटलं होतं की हा माणूस जितके वेळ येईल तितके वेळ त्याचा आणि त्याच्या असुर सेनेचा पाडाव ते स्वतः करतील, जेणेकरून या पृथ्वीवरून असुरांची जमातच नष्ट होऊन जाईल. जरासंधाबरोबर झालेल्या प्रत्येक युद्धातून सामान्यांना हीच शिकवण आहे की अहंकार काहीच कामाचा नाही. तो जसा स्वतःला घातक आहे तसाच त्याच्या दुराग्रहामुळे इतरांना देखील त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणूनच अहंकाराला मूठ माती द्या आणि त्या
परम दयाळू परमेश्वराला शरण जा. तो परमपिता परमेश्वर तुमचं सगळं गारहाणं ऐकून घेतो आणि तुम्हाला त्याच्या छत्रछायेखाली घेतो. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. मंत्रियों बंधुओं ने फिर जोश दिलाया, बार बार रण हार हार कर फिर लड़ने आया. युद्ध चलता रहा यूं ही बरसों बरस, यूं ही असुरों का संहार होता रहा. युद्ध चलता रहा यूं ही बरसों बरस, यूं ही असुरों का संहार होता रहा. एकदम ही हठी हर समय हार कर फिर नए युद्ध के बीज बोता रहा. युद्ध चलता रहा यूं ही बरसों बरस, यूं ही असुरों का संहार होता रहा. भूमि डूबी रही के रंग में, युद्ध की गर्जना लोक सुनता रहा. युद्ध की गर्जना लोक सुनता रहा. जल के प्रतिशोध की अग्नि में रात दिन क्रोध करता रहा, बोध खोता रहा. युद्ध चलता रहा यूं ही बरसों बरस, यूं ही असुरों का संहार होता रहा. कृष्ण सन्मुख कई बार आए स्वयं, देख कर भी उन्हें देख पाया नहीं. उसकी मैया के होते हुए बाबरा, आप ही अपनी नैया डुबोता रहा. उसकी मैया के होते हुए बाबरा, आप ही अपनी नैया डुबोता रहा. शक्ति गई, साहस गया और गई सेना सारी. हार हार कर जरासंध ने युद्ध की हिम्मत हारी.
युद्ध की हिम्मत हारी। कृष्णा हरे